ईव्हीएम वर शंका घेणं म्हणजे राजद्रोह आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलेलं आहे। निकालाविरोधात जर गेला तर ईव्हीएम वर शंका उपस्थित करणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। ईव्हीएम वर बोलून संविधानावर अविश्वास दाखवला जातोय अशी टीकाही त्यांनी केली आहे। निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून। खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे। या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं। आपण राजद्रोह नेहमी म्हणतो, राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे। आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये।